महाराष्ट्र राज्य 15व्या सब ज्युनियर आणि ज्युनियर पॉवर लिफ्टिंग क्लासिक चॅम्पियनशिप स्पर्धा 2026 चे आयोजन आमराई येथील ऑफिसर्स क्लब सांगली या ठिकाणी करण्यात आले. 15 वर्षानंतर प्रथमच सांगलीला हा बहुमान मिळाला आहे. त्यामुळे सांगलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. या सर्व स्पर्धेचे स्पॉन्सरशिप बाबासाहेब गुंजाटे यांनी आमराई ऑफिसर्स क्लब या ठिकाणी केले. दिनांक 11 व 12 एप्रिल या 2 दिवशी या स्पर्धा होत आहेत. स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे जवळपास 15 दिव्यांग खेळाडू म्हणजेच स्पेशल चाइल्ड यांनी देखील यामध्ये भाग घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 300 स्पर्धक या ठिकाणी आले आहेत. त्यांच्या 2 दिवसांच्या राहण्याचा, नाश्ता, जेवण, खाण्याची सर्व व्यवस्था समितीमार्फत या ठिकाणी करण्यात आली आहे. अत्यंत उत्साहात आणि आनंदी व खेळीमेळी वातावरणात या स्पर्धा पार पडत आहेत. उद्या 12 तारखेला बक्षीस समारंभ होईल आणि या स्पर्धेची सांगता होईल. स्पर्धा आनंदात, खेळीमेळीत आणि उत्साहात पार पडत असल्यामुळे आयोजकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. नमस्कार, मी संजय हिरेकर. आज आपल्या सांगली नगरीमध्ये दुग्ध शर्करा योगच म्हटला पाहिजे की ऑफिसर्स क्लब्स या प्रांगणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधले ज्युनियर, सब ज्युनियर आणि विशेष करून जे आपण म्हणतो अपंग यांच्यासाठी जी स्पर्धा आयोजित केलेली आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. कारण त्यांना आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी अशा स्पर्धांची गरज आहे आणि या स्पर्धासाठी संपूर्ण आपल्या शासनाचं, सर्वांचं, नागरिकांचं, आम जनतेचं, सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. आज जर तुम्ही प्रांगण पाहिलं असेल तर जवळजवळ 400-500 लोक तिथं आलेले आहेत आणि उद्या देखील येणार आहेत. तर सांगलीकरांना आणि इतर लोकांना माझं म्हणणं आहे की सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, सर्वांनी पाहावं आणि या लोकांचं कौतुक करावं. कारण असे हे पुढं राज्य पातळीवरून, देश पातळीवरून, इंटरनॅशनल लेव्हलला आणि मोदी साहेब सांगतात त्याप्रमाणे जागतिक कीर्तीचे खेळाडू व्हावेत. यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग क्लासिक चॅम्पियनशिप 2026 आज आणि उद्या आमराई क्लब सांगली या ठिकाणी होत आहे. या स्पर्धेसाठी सर्व श्री बाबासाहेब गुंजाटे सर, आमराई क्लबचे सचिव यांनी आम्हाला सर्व स्पर्धा स्पॉन्सर केलेली आहे आणि त्यांचे मुख्यतः आम्ही आभार मानतो. आणि ह्या स्पर्धेमध्ये 300 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातल्या मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, नवी मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना अशा विविध जिल्ह्यातून खेळाडू आलेले आहेत. या स्पर्धेमधून 15 ते 20 मे अमलापुरम आंध्र प्रदेश या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेसाठीचा महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत, सब ज्युनियर ज्युनियरच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावलेलं आहे आणि ते पटकावलेलं विजेतेपद यावर्षी पण राखण्यासाठी महाराष्ट्र पूर्णपणे ताकदीने या स्पर्धेत भाग घेईल, सहभाग होईल. आणि ही स्पर्धा तर होणारच आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पुढील 4 महिन्यामध्ये श्री बाबासाहेब गुंजाटे साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिलं आहे की राष्ट्रीय स्पर्धा देखील आम्ही या ठिकाणी आयोजित करण्याचा प्रयत्न करू. आणि खरोखरच माझ्याकडे शब्द नाही आहेत. मी एक महाराष्ट्राचा सचिव पण आहे, परत पॉवर लिफ्टिंग इंडियाचा जॉईंट सेक्रेटरी पण आहे, या सर्व, आणि इंटरनॅशनल कॅटेगरी 1 रेफरी पण आहे. पण अशा पद्धतीने आम्हाला मदत आणि मार्गदर्शन करणारे बाबासाहेब गुंजाटे साहेबांचे खरोखरच धन्यवाद. मी महाराष्ट्र स्टेट पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या कुटुंबियाकडून त्यांच्या या शुभेच्छा आणि त्यांना शुभेच्छा आणि आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. त्यांची स्पर्धा 10 वाजता सुरू करणार आहोत. साधारण त्यांची स्पर्धा 2 तास चालेल आणि 12:15 ते 12:30च्या दरम्यान त्यांचा बक्षीस समारंभ केला जाईल. खरं म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो,
आमच्या या स्पर्धेबरोबरच दिव्यांगासाठी, अंध आणि जे गतिमंद आहेत अशा मुलांना आम्ही या स्पर्धेत सहभागी करून घेत आहोत. आणि त्या सहभागासाठी आम्ही कोणतीही फी त्यांच्याकडनं आकारत नसून त्यांना आम्ही मोफत प्रशिक्षण देतो ह्या गोष्टीमुळे. कारण अगोदरच त्यांच्यावर दैवाने एक आघात केलेला असतो आणि त्यातून त्यांना मार्ग दाखवण्यासाठी ह्या स्पर्धा आम्ही आयोजित करतो. आणि आमच्या गेल्या वर्षी झालेल्या फरीदाबाद या ठिकाणी झालेल्या बेंच प्रेस या राष्ट्रीय स्पर्धेत आमच्या महाराष्ट्राच्या अंध जे खेळाडू होते, दिव्यांग जे खेळाडू होते, त्यांनी ओव्हरऑल चॅम्पियनशिप घेतली होती. आणि आम्हाला आज अभिमान वाटतो आहे. आणि आमचे गतिमंद मुलं आहेत ती पण, म्हणजे आमचे जे नॉर्मल खेळाडू असतात त्यांच्यापेक्षा क्वचितच म्हणजे जास्त म्हणजे ते एफर्ट्स घेतात आणि प्रयत्न करतात. आणि अनेक वेळा आम्हाला असा अनुभव आला आहे की त्यांच्यामध्ये ही म्हणजे पॉवर लिफ्टिंग खेळल्यामुळे त्यांच्यामध्ये काही आम्हाला बदल जाणवायला लागले. म्हणजे वेगवेगळे बदल, म्हणजे त्यांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये. परत सरावाची वेळ झाली की ते बरोबर सरावाला न चुकता आईवडिलांना सांगतात की आम्हाला सरावाला जायचं आहे म्हणून. आणि हट्टाने त्या ठिकाणी ते लोक येतात आणि ज्या पद्धतीने ते येतात आणि जवळ येऊन मिठी मारतात, त्यावेळेला जे काय आमचं म्हणजे आम्ही जे काय ह्यासाठी आम्हाला जो त्रास झालेला असतो, दिवसभराचा क्षीण आलेला असतो, तो त्यावेळेला आमच्या सगळ्या शरीरातून क्षीण निघून जातो. आणि त्या मुलांना एक शिकवायसाठी किंवा त्या मुलांकडनंच आम्हाला एनर्जी मिळते. काही गोष्टीतली जी एनर्जी आम्हाला नॉर्मल आयुष्यामध्ये जगताना मिळत नाही. पण त्यांची जी जिद्द, त्यांनी ज्या प्रकारे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी ती जी मेहनत करतात, आमच्या म्हणजे एक नॉर्मल खेळाडू जसा 1 ते 1.5 तास 2 तास सराव करतो, त्याचप्रमाणे ते लोक पण सराव करतात. आणि परत उद्या ज्यावेळेला बक्षीस समारंभ होईल त्यावेळेला ते विक्ट्री स्टँडवर येतील, त्यावेळेला एक त्यांची एक जी वेगळी एक हे असते, पदक स्वीकारताना किंवा काय करताना ते बघण्यासारखं असतं. तर मी सांगलीकरांना विनंती करतो आहे की उद्या ज्यावेळेला त्यांची स्पर्धा आम्ही घेणार आहोत त्यावेळेला तुम्ही नक्कीच वेळात वेळ काढून त्या स्पर्धकांचं कौतुक करण्यासाठी, त्या स्पर्धकांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही यावं. ही माझी महाराष्ट्र स्टेट पॉवर लिफ्टिंग असोसिएशन तर्फे, त्याचबरोबर पॉवर लिफ्टिंग असोसिएशन सांगलीतर्फे आणि माननीय बाबासाहेब गुंजाटे यांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो आहे. तर आम्ही तुमची वाट पाहू, तुम्ही या आणि त्या स्पर्धेचा आस्वाद घ्या. मी राजेंद्र दत्ताजीराव कदम, सेक्रेटरी सांगली जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशन. आत्ताच आमचे गुरु बंधू आदरणीय सरदेसाई सरांनी जे सांगितलं, तर या स्पर्धेमध्ये सुद्धा जी 15वी राज्यस्तरीय स्पर्धा सांगलीमध्ये सुरू आहे, त्याच्यामध्ये दिव्यांग जी मुलं आहेत त्यांच्याही आम्ही शारीरिक आणि मानसिक ते बळ देण्यासाठी त्यांच्याही स्पर्धा इथं ऑर्गनाईज केलेल्या आहेत. त्यांच्याही राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. आज या स्पर्धेमध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की शिवछत्रपती अवॉर्डी आहेत, इंटरनॅशनल मेडलिस्ट आहेत आणि खूप ज्यांनी रेकॉर्ड केलेले संजय सरदेसाई सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्राला गौरवास्पद राष्ट्रीय लेवलला त्यांनी जे काम केलेले आहेत असे सगळेच खेळाडू, मुलं मुली, नवोदित पण आहेत, जुने पण आहेत, क्लासिक प्रकारामध्ये पण आहेत. ज्याच्यामध्ये जो रिच पण आहे तो खरोखर आज आमची मुलं महाराष्ट्राची राष्ट्रीय देश पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात आपलं कौशल्य सादर करतायत आणि महाराष्ट्राचं किंबहुना देशाचं सुद्धा नाव लौकिक करतायत. सरांचं सांगायचं झालं तर आज या पॉवर लिफ्टिंग खेळामधून असंख्य मुलं आज राज्य राष्ट्रीय स्तरावर जी चमकलीत, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेली ती महाराष्ट्र राज्यामध्ये शासन दरबारी क्लास 1 क्लास 2 अधिकारी आज कार्यरत आहेत. हे मला इथं सांगायला एक नमूद आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला ज्यांनी मदत केली, राजवर्धन पाटील सर आहेत, हिरेकर सर आहेत, अमित पाटील सर आहेत, विजय दोडमिसे सर आहेत आणि सगळ्यात प्रामुख्याने आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय सत्यजित शिवाजीराव नाईक हेही सुद्धा राष्ट्रीय खेळाडू आहेत. आणि बाबा गुंजाटीच्या बाबतीत साहेबांनी बोललेलेच आहेत की सर सुद्धा एक खेळप्रेमी आणि राष्ट्रीय खेळाडू आहेत. असा आमचा सगळ्यांचा राष्ट्रीय खेळाडूंचा टीम आज सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे.
आणि इथून पुढे काम करू. सर म्हटले त्या पद्धतीने की आमच्या अध्यक्षांनी जो सरांना शब्द दिलेला आहे की राष्ट्रीय स्पर्धा, आणि नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं राष्ट्रीय स्पर्धा सांगली नगरी त्यासाठी सज्ज आहे. इथून पुढे मी सरांना विनंती करेन की तुम्ही आम्हाला आदेश करायचा आहे त्या पद्धतीने सांगली जिल्हा हा आपल्या कायम छत्रछायेखाली सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. धन्यवाद.